आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या 234व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य रॅलीमध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, तानाजी शिरतार, रमेश जेडगुले, महेश गोपने, मनोज चव्हाण, रोशन चव्हाण, देवराम गुलवे आदींसह सर्व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महापुरुषांना वंदन करून संगमनेर बसस्थानकापासून सटाणा येथील प्रसिद्ध बँडमध्ये भव्य मिरवणूक संपन्न झाली. संगमनेर शहरात भव्य मिरवणूक. आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंती उत्सव समितीच्या वतीने संगमनेर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते यशोधन कार्यालय अशी भव्य रॅली संपन्न झाली. यावेळी सिने अभिनेता सूरज चव्हाण, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात या रॅलीमध्ये सहभागी झाल्या.
करू दे हवा आपल्या गावने नाचले बाबा कोणी किती करू दे हवा गावाला मला घातले बाबा श्री गणेशाला वंदन करून या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करत आहोत. येळकोट 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 जय मल्हार सदानंदाचा अखंड महाराष्ट्राचे दैवत श्री जेजुरीचा खंडोबा कुलदैवत असणारे भक्त आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 234वी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे. आलेल्या सर्वच नागरिकांचं या ठिकाणी संगमनेर पंचक्रोशी असेल, अकोला तालुका असेल, आळेफाटक, नाशिक विभागातून आलेल्या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मी जयंती महोत्सवाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. पूजन करून आजच्या या 234व्या जयंती महोत्सव सोहळ्याची सुरुवात आपण करत आहोत. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार, महाराष्ट्राचे युवा आमदार सत्यजित जयंती महोत्सव आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहे. अभिनेता सूरज चव्हाण, बिग बॉस संघाचे माजी संचालक तथा राजावंश संघाचे माजी संचालक सन्माननीय मोहनराव अप्पा या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 234वी जयंती या ठिकाणी संपन्न होते आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तसेच युवकांचा आवाज सत्यजित दादा तांबे हे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही मी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंती उत्सव समितीच्या वतीनं स्वागत करतो. तसेच बिग बॉस फेम आणि समाजाचं भूषण, खरोखर मोठं होण्यासाठी पैशाची गरज नाही, गरीबातला गरीब माणूस सुद्धा मोठा होऊ शकतो याचा आदर्श आणि उत्तम उदाहरण म्हणजे सूरज चव्हाण. तोही आज आपल्यात उपस्थित आहे. त्याचंही मी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंती उत्सवासाठी 14 वर्ष इंग्रजांना सळोकीपळो करून सोडलं आणि या देशामध्ये पहिलं शस्त्र क्रांतीचं उभा करणारे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक हा संपूर्ण देशाचा अभिमान. आज त्यांची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत. खऱ्या अर्थानं
आज या ठिकाणी बोललं पाहिजे. नुकताच आता आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीचा कार्यक्रम तालुक्यामध्ये झाला. साहेब यांनी कधी जातीभेद केला नाही, कधी धर्मभेद केला नाही. थोरात साहेबांनी कायम सलोख्याची भावना, कायम एकत्र बसा उठा. मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो, ज्यावेळेस तालुक्यात 2 जयंतीचा प्रस्ताव आमच्या समोर आला त्यावेळेस थोरात साहेबांकडे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा थोरात साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबांनो, राजांची जयंती, राजांचा उत्सव आहे हा तुम्ही एकत्रित साजरा करा. राजकारणाच्या ठिकाणी करायचं असतं. आपण जर छत्रपती शिवाजी महाराज वाटून घेतले, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक वाटून घेतले, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटून घेतले, शाहू फुले आंबेडकर वाटून घेतले, तर आपली माणूस म्हणून जगण्याची सुद्धा आपली पात्रता नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो. आपण या तालुक्यामध्ये ही जयंती करत असताना सायकिंडीमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम मी घेतला. माझा सहकारी नितीन बोराडे आणि सायकिंडीतले समाज बांधव त्या कार्यक्रमासाठी सगळे उपस्थित होते. मी कारखान्याच्या इथं संघाची मीटिंग होती आणि त्या मीटिंगच्या ठिकाणी मी साहेबांना आमंत्रण देण्यासाठी मित्रांनो गेलो होतो. साहेबांनी मला सांगितलं, महेश तू कार्यक्रम घे, मी कार्यक्रमाला 100% उपस्थित राहणार आहे. पण मी या मंचावरून आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची शपथ घेऊन सांगतो की असा कुठलाही प्रकार घडलेला नाही आणि साहेबांनी कधीच कोणाला अंतर दिलेलं नाही. मित्रांनो, या ठिकाणी आज तळमळीचं बोलणं काय, आज 2 जयंती होतात, उत्सव होतो, आपल्या राजाचा उत्सव होतो. मित्रांनो, मागच्या वर्षी जाणता राजा मैदानावर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची जयंती साजरी करणारे सुद्धा बाळासाहेब थोरातच होते. हे कदाचित तुम्ही विसरले. रामोशी समाज इतर घटकांना जागा नाही तुमच्याकडे, तुम्हाला ते उभे करू शकत नाही. त्यांना मराठी लागतात, त्यांना मुसलमान लागतात. अरे बाबांनो, आम्ही पहिल्यापासून त्यांचे, आमच्या वडीलधाऱ्यांची केस पिकले, ते त्यांच्या बरोबर आहे. आमचे बापजादे, माझ्या बापांनी दादा 32 वर्ष ट्रॅक्टर चालवून मला मोठे केलेले, पण माझ्या बाबांनी कधी सांगितलं नाही थोरात साहेबांना सोडून तू काम कर. कारण चंद्राला आणि सूर्याला कधी झाकायचं नसतं. मित्रांनो, आज बाळासाहेब थोरात साहेबांची या तालुक्याला गरज आहे. तुम्ही सगळे शंदे झाले, तुम्हाला कळत नाही तुम्ही कोणत्या दिशेने चालले. अरे त्यात अनेक आश्वासनं आतापर्यंत दिलेले आहे. तू सर्वसामान्य जनतेचं काही करू शकत नाही हे छाती ठोकपणे मी या ठिकाणी सांगू शकतो. या ठिकाणी आपण सर्वजण आमच्या उमाजी नाईक जयंती उत्सव समितीच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी मी आपली सर्वांची माफी मागतो. आपल्याला मिळालेला हा झापूक झुपूक अभिनेता सूरज चव्हाण. क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंती उत्सव समिती संगमनेरच्या वतीने आज इथं भव्य असा कुस्तीच्या जंगी हंगाम आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांनी कायमच आपल्या समाजासाठी, ज्यांनी कायमच आपल्या तालुक्यासाठी आणि विशेष करून जे 18 पगड जातीचे लोक आहेत, जे कष्टकरी समाज आहे, त्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम ज्यांनी सातत्याने केलं असे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम होतोय. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्याच समाजाचं भूषण आणि ज्यांनी फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ज्यांनी आता आपलं नाव केलेलं आहे असा आपल्या सगळ्यांचा लाडका सूरज चव्हाण हा खास बारामतीवरून आपल्याला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. त्याचं देखील मी या निमित्ताने स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं या निमित्ताने मी स्वागत करतो. उठाव आपल्या सगळ्यांना इतिहासामध्ये माहिती आहे, पण या 1857च्या उठावाच्या 25-30 वर्ष आधी देखील आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध एक लढाई उभी केली. एक अशी लढाई उभी केली की ज्याच्यामुळे ब्रिटिश साम्राज्याला सडो की पळत आलं होतं. ब्रिटिशांना कळत नव्हतं, ब्रिटिश पोलिसांना कळत नव्हतं की आता या माणसाला कशा पद्धतीने तावडीत आणावं. हा जर माणूस तावडीत आला नाही तर खऱ्या अर्थाने ब्रिटिशांची सत्ता ही उलटली जाईल अशी भीती ब्रिटिशांना वाटत होती. ब्रिटिशांनी मग त्याच्यामध्ये डाव केला आणि आपल्या समाजातल्या काही लोकांना फुटूर करून
त्यांनी अब्दुल क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांना पकडलं, 5 वर्ष जेलमध्ये ठेवलं आणि त्यांना नंतर फाशीची शिक्षा दिली आणि 1832 साली त्यांना फाशीची शिक्षा देऊन त्या ठिकाणी त्यांचा शेवट करण्याचं काम खऱ्या अर्थाने ब्रिटिशांनी केलं. जर हा शेवट झाला नसता, जर आद्य क्रांतीवीर हा जर तावडीत आला नाही तर आपलं काही खरं नाही. तो कोणालाही घाबरत नाही, अतिशय धीट आहे, रात्री बेरात्री पोलिसांवर हल्ले करतो, पोलिसांना सडो की पळो करतो आणि म्हणून आता ह्याला तावडीत आणलं पाहिजे. इथं आता महेश बोपणेंनी भाषणात सांगितलं की 2 जयंत्यांचा कार्यक्रम झाला. 2 जयंत्यांचा कार्यक्रम हा आजचा विषय नाही. आपल्या समाजामध्ये फूट पाडायला ब्रिटिश आले होते. ब्रिटिशांनी आपल्यातल्या माणसाला फितूर केलं आणि फितूर करून आपल्याच राजाला त्या ठिकाणी पोलिसांच्या हवाली करण्याचं कृत्य त्या ठिकाणी ब्रिटिशांनी केलं होतं. आणि त्याच प्रवृत्तीचे लोक आजही समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करतायत. आपल्याच लोकांना आपल्या लोकांच्या विरुद्ध भांडण लावतायत आणि आपल्या समाजामध्ये 2 गटतट करून त्या ठिकाणी समाजाला मागे खेचण्याचं काम करतायत. यांच्यामध्ये आणि ब्रिटिशांच्या विचारामध्ये कुठलाही फरक नाही. ब्रिटिशांची जी वृत्ती होती त्याच वृत्तीचे लोक आहेत. तोडो फोडो जोडो आणि फूट पाडा आणि राज्य करा अशा पद्धतीचं यांचं धोरण आहे आणि ते धोरण खऱ्या अर्थाने आजच्या या समाजातल्या युवकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या समाजासाठी कोण काम करतं, आपल्या समाजाला कोणी पुढे आणलं, आपल्या समाजासाठी आजपर्यंत कोण झटतंय याचा अंदाज आणि याचा अभ्यास मला असं वाटतं की सगळ्यांनी ठेवला पाहिजे. या ठिकाणी तानाजी असेल, रमेश जेडगुले असतील, या ठिकाणी मनोज असेल, मनोज चव्हाण सारखा पैलवान या ठिकाणी युवा नेता आहे, हे सगळे मंडळी असेल. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, तुम्ही सगळे युवक कार्यकर्ते, तुमच्यावर ही जबाबदारी आहे का तुम्ही आता गावोगाव गेलं पाहिजे आणि समाजातल्या मुलांना खरं काय खोटं काय सांगितलं पाहिजे. तुमची जबाबदारी आहे का काय चांगलं आहे आणि काय चुकीचं आहे हे आपण समाजातल्या मुलांना सांगितलं पाहिजे, महिलांना सांगितलं पाहिजे, पुरुषांना सांगितलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने समाजाचं प्रबोधन करण्याचं काम आता बाहेरचा माणूस कोणी करू शकत नाही. ते तुम्हालाच करावं लागेल, ती जबाबदारी तुम्हालाच घ्यावं लागेल. एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो, कारण तीच खऱ्या अर्थाने उमाजी राजे नाईक यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. आज आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी गोळा झालेला आहे. सूरज चव्हाण खास आपल्याला भेटण्यासाठी आलेला आहे. सूरज चव्हाणनी खरं सांगायचं म्हणजे सगळ्या चित्रपट सृष्टीचं आणि सेलिब्रिटीचं सगळे गणित बिघडून टाकलेले आहे. सेलिब्रिटी व्हायचं, हिरो व्हायचं म्हणजे दिसायलाच भारी पाहिजे असं काही नाही. आहे त्याचं चोरू आहे तसा जायचं लोकांमध्ये आणि लोकांमध्ये आपली कला दाखवायची. लोक त्याला स्वीकारल्याशिवाय राहत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सूरज चव्हाण आहे. याला कुठं आम्ही बॉडी बिल्डिंग करताना पाहिलं नाही, याला आम्ही कुठंही मेकअप करताना पाहिलं नाही, याला आम्ही कुठंच हिरोगिरी करताना पाहिलं नाही. पण तरी सगळ्यांच्या हृदयावर राज्य करण्याचं काम सूरज चव्हाण करतोय. तो फक्त त्याच्या कलेच्या भरोश्यावर करतोय, त्याच्या कलेच्या जीवावर करतोय. आणि म्हणून सूरज, आम्ही देखील तुझ्या या प्रवासामध्ये तुझ्या सोबत आहे. तुला अनेक लोक मदत करतात. रितेश देशमुखांसारखा मोठा माणूस तुझ्या पाठीशी उभा आहे. त्यांनी तुला खूप पद्धतीने चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. आम्ही देखील तुझ्या प्रवासामध्ये तुझ्या या सगळ्या करिअर मध्ये आमचा देखील खारीचा वाटा घेऊ आणि तुला देखील पुढे काढण्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे ते सगळं आम्ही करू. एवढंच तुला पण आजच्या या निमित्ताने सांगतो. आणि तुझ्यासारखे सूरज चव्हाण आमच्या तालुक्यात सुद्धा तयार झाले पाहिजे. आमचे पण मुलं हिरो झाले पाहिजे, आमचे पण मुलं शिकले पाहिजे, आमचे पण मुलं मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीला गेले पाहिजे, आमचे पण मुलं जे आहेत ते अधिकारी झाले पाहिजे. यासाठी आम्ही निश्चितपणे पुढच्या काळात देखील प्रयत्न करू याची तुम्हाला त्या निमित्ताने ग्वाही देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि राजेंना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची जयंती 234वी जयंती आपण साजरी करत आहोत. अत्यंत सुंदर जयंती. तुम्ही देखना अशी मिरवणूक केली. हजारोनं आपण सर्वजण त्यामध्ये सहभागी झालात आणि यामध्ये सहभागी झाले सगळ्यांचा तर महाराष्ट्राचा लाडका आहे सूरज चव्हाण. खरं सूरज चव्हाण बिग बॉस मध्ये आले त्यावेळेस हा काय करणार असं वाटलं होतं.
पण मला कुणीतरी म्हटलं की अरे तू सूरज चव्हाण पावर का भारी काम करतोय बिग बॉस मध्ये, भारी पण त्या सगळ्यांना भारी करतो म्हणून मी बिग बॉस पाहिलं तुम्हाला सांगतो, आणि सूरज चव्हाण भारी झालेला दिसला. ते आलं खरं जे आज आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांची ज्यावेळेस आपण जयंती साजरी करतो, त्यांचा इतिहास आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलेला आहे. असा क्रांतीवीर इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध पहिला लढा कुणी उभा केला देशामध्ये, तर तो उमाजी नाईकांनी उभा केला. हे पहिलं लक्षात ठेवा, पहिला लढा उभा करणारा उमाजी नाईक. रामोशी समाजातील, परंतु रामोशी समाजाचं वैशिष्ट्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात असं होतं की किल्ला राखायला द्यायचं. कोणाकडे द्यायचं? रामोशी समाजाकडे द्यायचं. प्रामाणिकपणे लढवई असलेले एकनिष्ठ शूरवीर म्हणजे रामोशी समाज, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा म्हणणं होतं. आणि त्यामुळं किल्ल्यांची रखवालदारी त्यांच्याकडे दिली जात होती. आणि मग असा हा क्रांतीवीर उमाजी नाईक, त्यांनी पहिली क्रांती सुरुवात केली. इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं, इंग्रजांना सळो की पळो केलं. काही इंग्रज लेखक म्हणतात, त्यांनी लिहून ठेवलं तर म्हणतात, अरे हा असा क्रांतीवीर आहे, याला जर लवकर संपवलं नाही तर हा देशामध्ये क्रांती घडून आणील. भारत स्वतंत्र करण्याची सुरुवात जी आहे ती या क्रांतीवीरांनी केली, म्हणून त्यांची जयंती आपण साजरी करतो आहोत. तुम्ही सगळ्या मुलांनी पहिले लक्षात घ्या, तरुण मंडळी, राज्यघटनेनं सगळ्यात महत्वाचं काम केलं ते गरीब माणसाला सुद्धा मतदानाचा हक्क दिला. लोकशाहीमध्ये लोकशाही दिली, मतदानाचा हक्क दिला, म्हणून आपल्या गरीब माणसाला सुद्धा समाजात किंमत आली. आता काळजी आहे, मतदान हक्क राहील की नाही, आपली राज्यघटना राहील की नाही, लोकशाही राहील की नाही, अशी काळजी व्यक्त केली जाते. त्यावेळेस आपण अत्यंत जागृतपणे राहिलं पाहिजे. जो लोकशाहीच्या बाजूला आहे, जो मतदानाच्या बाजूने आहे, जो गरिबाच्या बाजूने आहे, त्याच्या बरोबर राहण्याची जबाबदारी सुद्धा आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. जातीच्या नावाखाली फसवायला निघाले, धर्माच्या नावाखाली फसवायला निघाले, जाती धर्माच्या नावाखाली निवडणुका करतात आणि सत्तेवर गेल्यावर मात्र फक्त काही मुठभर धनदांडवण करता काम करतात. अशा सत्ता आता आलेल्या आपल्या सगळ्यांना दिसत आहेत, त्या देशावर आणि राज्यावर आलेल्या आहे. अशा वेळेस खूप जबाबदारीनं तुम्हा सगळ्यांना वागावं लागणार आहे. जयाताई आलेली, जयाताई सुद्धा आलेली. खूप जबाबदारीनं तुम्हा सगळ्यांना वागावं लागणार आहे. समजून घेतलं पाहिजे, चुकलं नाही पाहिजे. कोणी चुकलं असेल तर त्याला दुरुस्त केलं पाहिजे. संगमेर तालुका आपण सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे नेलाय, सगळ्या क्षेत्रामध्ये. आपला सहकार चांगला आहे, आपल्या शिक्षण व्यवस्था चांगली आहे, आपली अर्थव्यवस्था शेतीची चांगली केलेली आपण, आपला व्यापार चांगला आहे. एक शांततेनं चालणारा तालुका म्हणजे संगमेर तालुका. हा लौकिक महाराष्ट्रात देशात संगमेर तालुक्याचा आहे. तो घालवण्याचा प्रयत्न काही मंडळी करते आहे. संगमेर तालुक्याला बदनाम करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. खोट्या नाट्या केसेस करायच्या, त्याच्यातून संगमेर तालुक्याला बदनाम करण्याचा प्रयत्न चाललाय. गुलेवाडीला काय घडलं, आपण कुठं काय केलं होतं, असं खोट्या केसेस तिथं केल्या गेल्या. कुणी काय केलं का आमदारांना, कुणी केलं काय, कोणत्या कारणानं केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. केसेस मात्र खोट्या करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. यामध्ये संगमेर तालुक्याला तुम्हाला आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही मंडळी करते आहे. अशा वेळेस आपण संघटित राहणं, एकत्र राहणं आणि संगमेर तालुक्याचा विकास, सर्वसामान्य माणसाचं जीवन सुखी करण्याचा आपला जो प्रयत्न आहे तो पुढे नेण्याचं काम सुद्धा आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे. काही लोकांची दिशाभूल झालेली दिसते, काही लोकांची दिशाभूल झाली.
ज्या काही मार्गाने जात आहेत आपण त्यांनाही समजून सांगावं ही अपेक्षा माझी आहे. आणि ज्या पद्धतीनं सुरज चव्हाण इथं म्हटलंय का रे बाकी काही पाहू नका, सगळे एक राहा, त्या पद्धतीने सगळे एक राहण्याचं काम करणं हेच या सगळ्या थोर पुरुषांना आदरांजली वाहण्यासारखं आहे. ज्यादा आता आपण केली 3.25 लाखाची काय केली, 3.25 लाख पहिलं बक्षीस का शेवटचं 3 लाख काय 3,11,000चं बक्षीस शेवटचं आहे. कुस्त्या होणार आहेत, सगळं इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही जमले, नियोजन एवढं मोठं तुम्ही केलंय. पाऊस आला तरी हरकत नाही असं नियोजन तुम्ही केलंय. पण पावसाने खूप शेतकऱ्यांना त्रास झालेला आहे, त्यांची आठवण सुद्धा तुम्ही ठेवली आणि आपल्या 70चे 51,000 रुपये तिकडे देण्याचं ठरवलं. याकरता सुद्धा तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे. त्यांना विसरलेले नाही. खरी जयंती आहे की संकटातल्या माणसांना सुद्धा विसरत नाही, ही खरी जयंती आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं खूप अभिनंदन करतो. ज्या कुस्ती आता होणार आहेत त्या सगळ्या आपल्या कुस्तीगिरांना, आपल्या सगळ्या पैलवानांना म्हणतो, कुस्तीगीर म्हणलं अवघड होईल, पैलवानांना खूप शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं व्यासपीठावरील सगळेच मान्यवर, राज्याच्या अनेक विभागातून आलेले सगळेच पैलवान, त्यांच्यावर आलेले सर्वच वस्ताद आणि खास हा कार्यक्रम पाहण्यासाठी कुस्तीप्रेमी सर्वच बंधूंनो, खरं म्हणजे ज्यावेळेला या देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं अशा कालखंडामध्ये ब्रिटिश लोकांशी, ब्रिटिश सरकारशी झुंज देणारे अनेक वीर होऊन गेले. त्यामध्ये आद्य क्रांतिकारक उमाजी नाईकांचा इतिहास हा फार प्रचंड मोठा आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं हा इतिहास आपण आठवावा, या इतिहासाची पानं आपण सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवावी. मी माझ्या वतीनं आपल्या ठिकाणी अत्यंत नम्र भावाने मी आदरांजली या ठिकाणी नमन करतो. या क्रांतीवीराला, समाजातील सर्वच बांधवांना देखील नमन करतो. खरं 66ला 9 ते 14 मध्ये खासदार असताना मला राहण्याचा योग आला आणि त्या ठिकाणी आपण समाजाच्या, रामोशी समाजाच्या अनेक प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा केली. तेव्हापासून आजपर्यंत हा समाज माझ्याबरोबर आहे आणि मी समाजाबरोबर आहे. आपला माणूस आपल्यासाठी भूमिका घेऊन आलो. आजही रामोशी समाजाचा हा आपला माणूस आपल्याबरोबर आहे, आपल्या प्रश्नाबरोबर आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याबरोबर राहील असे या जयंतीच्या निमित्तानं सांगतो. सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. काय नाही, डेअरिंग करतोच म्हणत साहेबांनी मला इथं बोलावल्याबद्दल त्यांचं मनापासून काळजापासून जातो आभार. आणि थोरात साहेब काम लय भारी करतात, 1 नंबर. त्यांच्या माग असत पाठी साथ द्या एवढे मी ही कारण राजकारण करण ना तेवढं आपल्याला चुकत्यात माणसं. राजकारण कधी करू नका, आपण एकत्रलंय ना. आपल्या राज्यांनी काय केलं, अख्ख्यांना एकत्र धरून चाललंय, म्हणजे अख्ख्यांनी सोबत चालल्यात. तसं काहीतरी करा, कारण राजकारण परत ही जातबीत काय करू नका. जात माना, पण कोणाला मानायचं, या देवांना. यांनी आपल्याला आपल्यासाठी काय केलंय ती केल्या, त्यांनी आपल्यासाठी काय केलंय ना ते आपल्याला माहिती. जात नाही मानायची, देवांना मानायचं. जय जय महाराज. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा विजय असो. जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार.
अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपल्या संगमनेर तालुक्यातल्या सर्व युवकांनी इथे आयोजित केलेला आहे. त्यांचं खरं तर मी मनापासून अभिनंदन करते. अतिशय अवघड असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब, माननीय आमदार सत्यजित दादा, माननीय सर्वांचे म्हणजे मी आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रिटीजला भेटली असेल, बऱ्याच रॅली शो बघितल्या असतील, बऱ्याच हिरो हिरोईन येऊन संगमनेरला रॅली झाली असेल, पण अशी रॅली मी आजपर्यंत पाहिली नाही. ती रॅली आपल्या सूरज दादा चव्हाणांसाठी होती. एवढं प्रेम, एवढी आपुलकी, काय म्हणजे वेगळीच एनर्जी प्रत्येक मुलामध्ये, प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक आमच्या माता भगिनींमध्ये सूरज दादा तुम्हाला बघून होती. मला खरंच खूप आनंद झाला आणि तुमचं मी संगमनेर तालुक्यामध्ये खरं मनापासून एक जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. जरी साध्या घरातला मुलगा असला, सर्वसामान्य घरातला जरी मुलगा असला, तो काय करू शकतो ही प्रेरणा आज आपल्या सगळ्यांना आज ह्या कार्यक्रमामधून भेटणार आहे. खरं त्यांना बघून आपण किती मोठं झालो तरी पाय जमिनीवरती असले पाहिजे, ते मला अजून शिकायला त्यांच्याकडनं भेटलेलं आहे. म्हणजे एवढं फेमस व्यक्तिमत्व असून सुद्धा अतिशय सुंदर स्वभाव, अतिशय साधा स्वभाव, अतिशय सरळ स्वभाव, सुंदर साधा सरळ आणि सुसंस्कृत, अजून सचे शब्द बरेच होऊ शकतात असा तुमचा स्वभाव दादा. खरंच मला तुम्हाला भेटून आज मनापासनं, अंतःकरणापासनं खरं आनंद आज इथे झालेला आहे आणि तुम्ही संगमनेरमध्ये आला याचा मनापासून अभिमान वाटतो. खरं तर आपण राजे उमाजी नाईकांची प्रेरणा आपण सर्वांनी आयुष्यामध्ये घेतली पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असे क्रांतिकारी लोक घडून गेलेले आहेत ज्यांच्यामुळे हा महाराष्ट्र आज इथे चांगलं नाव महाराष्ट्राचं आहे. मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील जे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहे, ज्यांनी स्वराज्यासाठी त्याग केला, ते छत्रपती संभाजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, अहिल्याबाई होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील किंवा आपल्या सर्वांचे दैवत क्रांतीवीर राजे उमाजी नाईक असतील. आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. हे सर्व ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मलेले आहेत. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्यांनी केलेला त्याग आपण विसरता कामा नाही. त्यांनी घडवलेला हा महाराष्ट्र आहे. आपला महाराष्ट्र संतांच्या विचारांनी झालेला आहे. आपला महाराष्ट्र ह्या थोर पुरुषांच्या त्यागाने झालेला आहे आणि त्यांचा त्याग आज मला कुठेतरी व्यर्थ होताना दिसतोय. आपल्या महाराष्ट्राचं जे काही फॅब्रिकेशन आहे, जो बेस आहे तो हलतोय. महाराष्ट्राचं यूपी बिहार होत चाललंय. आपण आपसातच लढतोय, जाती जातींमध्ये लढतोय, धर्मामध्ये लढतोय. हे शिकवलं होतं का आपल्या सर्व थोर पुरुषांनी? सांगा मला, शिकवलं होतं का? मला आवाज नाही आला, मला ऐकायला कमी झालंय की तुम्ही आवाज नाही काढला. हे शिकवलंय का आपल्याला? नाही. संतांनी माणुसकीचा विचार दिलाय. शिवाजी महाराजांचे मावळे कोणत्या जातीचे होते, कोणत्या धर्माचे होते? आहे का उत्तर? मावळे होते. ते सर्व जातीचे, सर्व धर्मांचे होते. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ही महाराष्ट्राची भूमी आहे. हे पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला कुठंही आपण दाग लागू दिला नाही पाहिजे. मी जसं म्हणत असते, हा भगवा सगळ्यांना सामावून
शुभेच्छा द्यायच्या होत्या, पण मनापासून मला असं वाटलं की मी तुमच्या सर्वांबरोबर मी ही गोष्ट बोलली पाहिजे, कारण महाराष्ट्र वाचवण्यासाठी आपल्या सर्वांना एकजूट झालं पाहिजे, एक साथ झालं पाहिजे. हा लढा जो आहे, जर काही वाचवायचं असेल ना पोरांनो, काही वाचवायचं असेल तर महाराष्ट्र धर्म वाचवा, आधी महाराष्ट्र वाचवा, नाही तर पुढची पिढी आपल्याला विचारेल काय करत होते तुम्ही. जेव्हा महाराष्ट्राला तोडण्यासाठी लोक प्रयत्न करत होते तेव्हा तुम्ही काय करत होते, ही पुढची पिढी तुम्हाला विचारेल. आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला महाराष्ट्र धर्म वाचवला पाहिजे, जो सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा आहे, सर्व समाज सर्व धर्मांना बरोबर घेऊन चालणारा आहे. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आज अतिशय सुंदर अशा कुस्ती होणार आहेत, पण ह्या ज्या कुस्ती असणार आहेत ह्या फक्त आजच्या शो साठी नाही. आपल्या रामोशी समाज असेल नाही तर कोणत्याही समाजाच्या युवकाला युवतीला प्रेरणा भेटली पाहिजे आजच्या कार्यक्रमापासून की आपण सुद्धा कुस्तीगीर नाही म्हणत, काय म्हणत, पैलवान होऊ शकतो. आपण सुद्धा पैलवान होऊ शकतो, मुलगा असो किंवा मुलगी असो, आपण सुद्धा पैलवान होऊ शकतो. तयारी केलीच पाहिजे. आणि काय प्राइस आहे, 3,11,000, 2 लाख, 2.5 लाख आणि एवढे प्राइजेस तर तुमच्या कोणत्या क्रिकेट मॅचला पण नाही भेटणार. आणि मग क्रिकेट मॅच मध्ये तरी डिवाइड बाय 16 नाही तर 11 करावं लागत असेल. एकाला 10,000 20,000 असं, त्याच्यापेक्षा जास्त नाही भेटणार. पण जर तुम्ही पैलवान झाला तर तुमच्या एकट्याला 3,11,000चं प्राइस भेटू शकतं. विचार करा, चांगला आहे. पोरं जर कुस्तीमध्ये जात असतील, पोरी जर कुस्तीमध्ये जात असतील तर जाऊ द्या, त्यांना मोठं नाव कमवू द्या, कारण हे आपल्या महाराष्ट्राचं, हा खेळ जो आहे हा आपल्या महाराष्ट्राचा आहे, आपल्या मातीचा आहे, आपल्याला मातीमध्ये जोडून ठेवणार आहे. मी जास्त वेळ घेत नाही. तुमच्या सर्वांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. अतिशय सुंदर असा कार्यक्रम इथं आयोजित केला. त्या सर्व आमच्या युवक, माझ्या सर्व सहकाऱ्यांना सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. कॅमेरावाले फिरतेला मला कुस्ती दिसत नाही. इकडच्या बाजूला भोपणेस आहे, इकडल्या बाजूची सगळी खाली या. काबूजा घेतोय, मध्ये या. शबास. आणि इकडं लाल लांगेवाला पहिला विजय झाला. मनोज पाहिजे, वाढली पाहिजे, जपली पाहिजे, फुलली पाहिजे, त्याच्यासाठी अट्टास आणि त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे. शबास. दुहेरी पट लावला, तिथं छातीला माझ्या पाठी करतोय, पण दुहेरी पट काढतोय. हो चांगले लढते पोरग. वडील आहेत का त्याच्यात तालमीत पाठवा. सरपंच खारे साहेब सुनील गुळवे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. शबास. मागचे लोक वाटत कमी नाही. शेवट झुंज देतोय, तिथं पटा लागला, कळा गावण्याचा प्रयत्न. बळविंदरचा पट्टा विजय झाला. सिन्नरचा टाळ्या करा जरा. हो. चला पुढची कुस्ती करा विन्नर. अरे जल की मग बाहेर कशाला चाललाय. हर्षल दात्रक, हर्षल चल वरती. हर्षल हात वर कर. साहिल शिरकर वेळाला बघा. हे मध्ये बसू नका. लोकप्रिय खासदार भाऊसाहेब वापरच या ठिकाणी कुस्ती साहेबांच्या हस्ते या ठिकाणी लावली जाणार आहे.
महाराष्ट्राच्या सहकार, शिक्षण, कृषी आणि क्रीडा या सर्व खात्यांमध्ये योगदान देणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय साहेबांचा स्वतः मैदानात आहे. जो महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे, या खेळाला साहेबांनी कायम प्रोत्साहन दिलं आहे. पुरुषार्थाचं प्रतीक आहे कुस्ती. मर्दुमकी आणि पुरुषार्थाचं प्रतीक. विजेता शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी गाव कोंबाणे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. आणि सलामी जनते 3 लाख हर्षवर्धन सदिये शेजारच्या अकोले तालुक्यातील कोंबाणे गावचे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुण्याला सराव करता 1996 चे अर्जुनी पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारांचे पट्टे. तर माऊली कोकाटे पहिला हनुमान आकड्याला सराव करणारा वसंत गणेश भाऊ दांगड यांचा पट्टा आहे. कुस्तीवरती इनाम आहे 3,11,000 आणि चांदीची गदा. वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं असावं एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोराच्या पाहिल्या तर हातपायाच्या गाड्या. काय करायचं त्या गाड्याला आणि घोड्याला अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा. 1896 ला राजर्षी शाहू महाराजांना मोतीबाग कलमीची स्थापना केली आणि बाहेर एक पाटी लावली. त्याच्यावरती संपत्तीचे 3 प्रकार सांगितले राजर्षी शाहू महाराजांना. पहिली संपत्ती शरीर संपत्ती. शरीर माध्यम खलुधर्म साधन. शरीराच्या सात्विक दयात हरिक वाटे करायचे. पुत्र जर चांगला जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव काढत असतोय आणि पुत्र जर नालायक जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव मातीत घालत असतोय. आणि तिसरी संपत्ती तुमची भौतिक संपत्ती आहे. तुमचं सोनं नाणं पैसा अडकाय. आधुनिक काळामध्ये गल्ला झाली. लोक दुसऱ्या तिसऱ्याला मोठं बनायला लागली आणि पहिल्या दुसऱ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. सगळ्यांचं स्वागत केलं, सगळ्यांचा आभार मानलं. साहेब तुम्ही या मातीवरती प्रेम करणाऱ्या खेळाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहता. माझं वाक्य आहे, माता आणि माती एका वेलांटीचा फरक आहे. जिच्या पोटी आपला जन्म होतो ती माता आणि जिच्यामध्ये हा देह विसरतो ती माती आहे. ज्याने या लाल मातीशी प्रामाणिकपणा जपला त्या लाल मातीने त्याला भरभरून दिलाय. कुणाची उदाहरणं उडून बघा. तुम्ही लाल मातीला निस्वार्थीपणे मदत करताय. प्रभू हनुमंत तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही. हे माझं वाक्य आहे, नोंद घ्या. हे टिकलं पाहिजे, हे वाढलं पाहिजे. समाजातली पोरं पुढे आली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी हा तुमचा उपक्रम फार चांगला आहे. आणि खऱ्या अर्थानं आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची 234वी जयंती मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होते. 3 पैलवान सभे झाले. 1972चा मिनी ऑलिम्पिक पश्चिम जर्मनीची राजधानी हरिश्चंद्र बिराजदार लातूरचे आणि पुणे जिल्ह्यातले मारुती आडकर असे 2 पैलवान सभा झाले. आणि 2012चं लंडन ऑलिम्पिक मुंबईचे नरसिंग यादव असे. शांततेने मैदान बघा. हो हो शबास शबास हर्षवर्धन. तसं पाहिलं तर हर्षवर्धन सदगीर आणि माऊली कोकाटे त्याचं नाव सुद्धा हर्षदच आहे, लक्षात ठेवा. हर्षद कोकाटे. सराटी जवळ इंदापूर जवळ सराटी नावाचं गाव आहे. अकलूजच्या अलीकडच्या बाजूला नीरा नदीच्या तीरावरती. तिथला हा माऊली कोकाटे. काटा कुस्ती करणारी दोन्ही पोरं. भारतामध्ये जर कुणी म्हणत असेल ना आज हा मोठा आणि तो मोठा, हा माऊली कोकाटे हा हर्षद सदगीर आज भारतातली टॉपची पोरं आहे. मी जाणीवपूर्वक सांगतोय. कुणाबरोबर आहे कुस्त्या लावा नाही म्हणत नाही. टाळ्या करा जरा दोन्ही पोरांसाठी. ग्रीको रोमान हर्षवर्धन सदगीर पैलवान हा तसा ग्रीको रोमानचा पैलवान. बऱ्याच जणांचं मत होतं की ग्रीको रोमानचा पैलवान नाशिक जिल्ह्याला पहिली गदा मिळवली. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा असा अंदाज आला की फ्रीस्टाईल ठीक आहे, ग्रीको रोमानचा पैलवान फ्रीस्टाईलला मॅटवर लढला म्हणून महाराष्ट्र केसरी झाला. सदगीर पैलवानला
धाराशिवचं अधिवेशन केलं, मातीमोल लढून फायनल आला, महेंद्र गाडकर सारख्या पहिल्याला पराभूत केलं आणि उपमहाराष्ट्र केसरी झाला. मागे सरकार माऊली मागे सरकारमध्ये कुस्ती करा. खऱ्या अर्थानं अभिनंदनास आणि कौतुकास पात्र आहे. पढ़ो हार या जीत कोई बात नहीं, लेकिन लड़ना अपना फर्ज है. या बहाण्यानं लढणार ही दोन्ही पोरं खऱ्या अर्थानं एक काकासाहेब पवारांकडे सरवला तर दुसरा गणेश वस्त्र जागड यांच्याकडे. सद्गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजाची कांता का भीक मागे. जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही, तसे सच्चे सद्गुरू लाभलेले कधी वायाला जात नसतात. त्याच्यावरून तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरत असते. बस आताचे कसोटे मानेवरती पडायला लागलेले आहेत. शबास माऊली, शबास हर्षवर्धन. हो त्या माऊली कोकाटेला महाराष्ट्र केसरीला दुखापत झाली, तर दुखापतीतून सावरून पोरग आज सदगीर पहिल्यांबरोबर खट करते. त्याच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. नाहीतर एकाला म्हणलं असता मला दुखापत झाली विवेक आणि मग नको खट करायला. पण त्या बहाण्याने लढणारी ही दोन्ही पोरं नाही, एवढं सोपं नाही. दोन्ही पोरं कुस्ती झाली पाहिजे. थांबा एक मिनिट. कशाला लावलं पाहिजे. दोघांसाठी कौतुक आहे. दोन्ही पोरं आपली टाळ्या वाजवा दोघांसाठी. माऊली माऊली मागे सरका समोर बघा सगळे इकडे समोर समोर सगळे तरी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्वांनी. सर एक मिनिट, एक मिनिट. ओके.